नक्कीच 2025च्या नगरपरिषदेच्या निवडणुकीनिमित्ताने लोकराज्य TV आत्ताच घेऊन आली आहे निवडणुकीचा रणसंग्राम 2024 आणि नक्की बघता इथल्या समस्या गावकऱ्यांच्या समस्या जाणल्यानंतर इथले जे नेते आहेत इथले जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांच्याकडनं आपण खरं तर जाणून घेणार आहोत इथल्या समस्या काय इथला विकास कसा काय होणार आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा गट पवारांचे नगराध्यक्षाचे उमेदवार शरद जोगी आपल्यासोबत आहेत। दादा, गडचांदूर शहर औद्योगिकदृष्ट्या शहर म्हणून ओळखलं जातं। इथे खूप मोठ्या सिमेंट फॅक्टऱ्या देखील आहेत। हा मार्ग देखील तेलंगणाला लगत असल्यामुळे राज्याच्या लगत असलेल्या द्विभाषिक देखील लोक इथे अनेक आढळतात। खरंच इथल्या जनतेच्या समस्या नेमकं काय आहेत, आपण कसे सोडवणार आहात? इथल्या जनतेच्या समस्या म्हणजे इथं शिकले सवरले मुलं खूप आहे पण त्यांना रोजगार नाही आहे। कंपनी तर 2 किलोमीटरवर आहे पण त्यांना रोजगार मिळत नाही आहे। पण आता आम्ही आल्यानंतर त्यांना कंपनीला साफ विचारू, आमच्या गावामध्ये कंपनी आहे पण आमच्या गावाच्या मुलांना तुम्ही काहून नाही घेऊन राहिले कंपनीत? काहीतरी त्याला प्रयोजन करून सोक्षमुक्त लावून त्यांना तिथं घ्यायला लावू, 50 तरी मुलं घ्यायला लावू। नक्कीच दादा, इथे रोजगाराची तर नक्कीच संधी आहे, मात्र खरंच पिण्यासाठी पाणी किंवा प्रभागामध्ये विजेची जी समस्या आहे, लाईट्स असतील किंवा म्हणजे जे पथदिवे आहेत किंवा सिमेंट कॉन्क्रीट रोड आहे, घरापर्यंतचे नळं आहेत, यासाठी आपण काय करणार आहात? आम्ही 5 वर्षामध्ये मी पाणीपुरवठा सभापतीसुद्धा होतो आणि आता 1.5 ते 2 करोड रुपयाचे पाईपलाईनचे कामं प्रत्येक वार्डात चालू आहे। झाले, ते पूर्ण कंप्लीट झाले आहे आणि ते 4 RO बसवले आहे आम्ही। गोरगरिबांना पाणी मिळत नाही पिण्यासाठी आणि त्यांना ते पाणी परवडत नाही, त्यासाठी 5 रुपये कॅनसाठी आम्ही आमच्या नगरपरिषद मात्र मी स्वतः लावला आहे तिथे। इथले उमेदवार देखील आपल्यासोबत आहेत। काय सांगाल दादा, आपण युवक आहात, तडफदार आहात, आजकालचे पोरं व्यसनाधीन झालेले पाहायला मिळतात, राजकारणात इंटरेस्ट नाही, मात्र तुम्ही शरददादांचा आशीर्वाद घेत मैदानात उभे आहात, काय सांगाल जनतेला? नक्कीच आता आपण बघत आलेलो आहो की युवा पिढींना संधी फार कमी मिळत होती, पण आता असं झालं आहे की युवकांना जास्त संधी मिळायला लागली आहे। प्रत्येक पक्षांनी या वेळेस प्रत्येक उमेदवार हे युवक असे दिलेले आहे। तर माझं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की युवकांना रोजगार मिळाला पाहिजे। आपली गडचांदूर हे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते, पण या ठिकाणी अनेक अशा समस्या आहे, रोजगार मिळत नाही। जे ITI केलेले मुलं आहे त्यांना अप्रेंटिसशिपसाठी जागा मिळत नाही। स्थानिक कंपनीनी असं केलं पाहिजे की स्थानिकांना प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे, पण आपण बघत आलेलो आहोत की बाहेरून येणारे जे लोक आहे त्यांना नोकरीवर समाविष्ट करून घेते, पण गावकरी जे आहे, गावातले जे मुलं आहे, शिक्षण घेतलेले मुलं आहे, ITI केलेले आहे, डिप्लोमा केलेले आहे, इंजिनिअरिंग केलेले आहे, त्यांना संधी मिळत नाही। त्यांना बाहेर ठिकाणी जावं लागते, पुणे मुंबई अशा ठिकाणी त्यांना नोकरीसाठी इकडे तिकडे भटकावं लागते। तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जे आम्हाला आता नगराध्यक्ष आमचे शरदभाऊ जोगी हे निवडून आल्यानंतर आम्ही असा प्रयत्न करणार आहोत की दरवर्षी 50 मुलं आपले माणिगड सिमेंट कंपनी असो, अंबुजा सिमेंट कंपनी असो, L&T असो, इथे त्यांना नोकरीला समाविष्ट करून घेऊ आम्ही। नक्कीच आपल्यासोबत युवक देखील आहेत। काय सांगाल दादा, कारण जोगींनी देखील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, युवक सांगतात की रोजगाराची संधी देखील आपण देऊ। आता मूळ काय इथल्या महिलांच्या समस्या देखील आहेत रोजगारांच्या, किंवा इथले काय प्रश्न आहेत जे आपण नगराध्यक्ष म्हणून जोगी निवडून आल्यानंतर ते पूर्ण करणार आहोत? या ठिकाणी गडचांदूरमध्ये कमीत कमी जेवढे पण महिला आहेत त्यांचं बचत गट कुणा ना कुणा बचत गटाच्या माध्यमातून त्याचं कार्य होत आहे। तर आपण नगरपरिषदमध्ये बचत गटाच्या माध्यमातून त्याला प्रोत्साहन देऊ, विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवू। तसेच जे युवक आहे, सध्याचं युवक कसं व्यसनाच्या मार्गावर चाललेलं आहे, तर त्यांचं आरोग्य सदृढ व निरोगी राहण्याकरता प्रत्येक ओपन पेसमध्ये आपण त्यांच्यासाठी क्रीडांगण तयार करू। नक्कीच दादाकडे परत जाणार आहे, कारण लोकराज्य TVच्या माध्यमातून जनसामान्यांचा आवाज आपण नेत्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करतो। आज हा रणसंग्राममध्ये दादा देखील अनुभवी आहेत। दादा, मगापासनं या रणसंग्राममध्ये आपण बघत आहात, खरंच इथल्या मूलभूत सुविधा, इथल्या जनतेचे प्रश्न, इथले गेल्या अनेक वर्षापासून राजकारणी जे आहेत ते पूर्ण करतात, कारण म्हणजे या संपूर्ण रणांगणात दिग्गज उभे आहेत। आपला विरोधक कोण आहे? आपली लढाई कोणाशी होणार? दादा, कसं आहे, शरदभाऊ जोगी एक विजन घेऊन आलेले आहे गडचांदूर शहरासाठी। त्याचं विजन आहे
भयमुक्त शहर, डस्टमुक्त शहर, खड्डेमुक्त शहर आणि जसं आता असं आधुनिक प्रकारे कसं शिक्षणासाठी इथं वाचनालय नाही, त्यासाठी वाचण्यासाठी एक विजन आहे भाऊचं. दुसरी गोष्ट जसं आता शहरासाठी आहे, युवकासाठी जर सांगितलं दादांना. दुसरी गोष्ट एक जर नगर परिषदसाठी जर एक महिला जात असेल, तिला दादा हेल्पट आहे कागद काढासाठी जर लागत असेल तर ते आपल्याला वेगळं करायचं आहे, ते बदलवायचं आहे, ते काम वेगळं करायचं आहे, थोडं थांबवून ते कायम दुसऱ्यांना करायचं आहे. हां, एक जर पेपर काढायचा दादा चक्रा मारतात साध्या लोकांना, ते काम भाऊच्या थ्रू बदलवायचं आहे, ते नगर परिषदेचं पारदर्शक कारभार करायचा आहे. सगळ्या गोष्टी असं भाऊचं नियोजन. माझ्यासोबत ताई देखील आहे. ताई, कुठल्या आपण प्रभागात आहात? आपण कुठला विकास करणार आहात? मी प्रभाग 3 मधली आहे आणि सर्वप्रथम तर प्रभाग 3 मधून ही समस्या आहे की प्रदूषण तर इथे आहेच भरपूर, पण इथे 3 प्रभागामध्ये काही ठिकाणी रोड वगैरे नाही आहे, तिथे कचऱ्याच्या गाड्या वगैरे नाही जात, नाल्या व्यवस्थित नाही आहे. आमच्या या फिरण्यामुळे समजलं आहे. तर ह्या समस्या सगळ्यात जास्त आम्हाला आढळून आल्या. तर आम्हाला जर संधी मिळाली तर आम्ही प्रथम ह्या संधीचा फायदा घेऊन आम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. आपण तर लोकराज्य टी व्हीच्या माध्यमातून जनसंग्राम घेतो आहे. आपल्यासोबत आता भारतीय जनता पक्षाचे देखील दुपट्टे आपल्याला दिसत आहेत. शरद जोगी राष्ट्रवादीकडनं उभे आहेत. त्यांच्याशी आपली लढत आहे प्रचंड. म्हणजे काय सांगाल, कशी लढत एकंदरीत गडचिरोलीमध्ये आहे? शरद जोगी बोला तुम्ही. शरद जोगी हे आमच्या मित्रपक्षाचे उमेदवार आहेत, परंतु भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आहे राज्यामध्ये. केंद्रामध्ये नरेंद्र मोदी सरकार आहे. तर एक विजन म्हणून, एक कृती आराखडा म्हणून भारतीय जनता पार्टी लोकांना मतं मागत आहे. भारतीय जनता पक्षाकडे गडचिरोलीच्या विकासाचा एक कृती आराखडा ठरलेला आहे. जसं की आपण आता या रस्त्याने चाललेला आहात. हा रस्त्याची आपण बघा कशी अवस्था आहे. हे काँग्रेसच्या काळात झालेली आहे. तेव्हा शरद जोगी उपाध्यक्ष होते. पण आता नक्की थेट आरोप करतायत आपण उपाध्यक्ष होते, मात्र इथला जे रोड आहे तो रोड कुठेतरी बनला नाही, असा थेट आरोप आहे भारतीय जनता पक्षाचा. काय सांगा? तो रोड BNCमध्ये येत होता आणि तो रोडसाठी आम्ही प्रयत्न केले आहे. कलेक्टर साहेबांना वगैरे आम्ही भरपूरदा भेटीसाठी गेलो होतो, पण तो ठराव आमदार माजी आमदार सुभाष ढोटे साहेब होते, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की हा रोड झाला आहे, पण अजून काही झाला नाही. माता मंदिरपर्यंत. पण नक्कीच काही कायदा आहेत, काही नियम आहेत, त्यांना ते ठरवलेले आहेत. ते देखील सांगत आहेत. कायद्याची बाजू घेऊन तुम्ही काय सांगाल? यांचा आरोप खंडित करताना नाही, कसं आहे, हा रोड पहिल्यापासून नगर परिषदेमध्ये येत नाही. निवडणूक नगर परिषदची आहे, विधानसभेची निवडणूक नाही, गावाची विकासाची निवडणूक आहे. राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये BJPची सरकार आहे, सेंट्रलमध्ये नरेंद्र मोदीची सरकार आहे. पण सेंट्रलसाठी काही गडचिरोली एक विजन नाही आहे, किंवा महाराष्ट्र राज्यासाठी किंवा एक गडचिरोली विजन नाही आहे. पण गडचिरोलीचा उमेदवार, गडचिरोली नगराध्यक्ष कोण मदत करेल? म्हणजे जनता कोणाच्या पाठीची आहे? म्हणजे कसं आहे काम का डायरेक्ट भाऊ एक सत्यमधून होते ना, एक तर डायरेक्ट काँग्रेसचे नगराध्यक्ष असल्यामुळे भाऊचं काही सगळ्या जनतेला बी समजते, म्हणजे पॉवर अँड कसं राहते तशा वाणी. आता म्हणजे या भाऊ म्हणत आहे का डायरेक्ट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, पूर्ण निधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देणार नाही गडचिरोलीसाठी. 100 कोटी दिले तर गडचिरोली पूर्ण स्टाईल लागते किंवा मार्बल लागते. नक्कीच. दादा हे म्हणतात की मुख्यमंत्री महाराष्ट्राचे असले तरी इथे गडचिरोली वासियांचा विकास करायचा असेल तर अनुभवी 5 वर्ष गेल्या 5 वर्षापासून ते उपनगराध्यक्ष होते, त्यांना ते सोपं जाईल. काय सांगाल? मी आपल्यापुढे लोकराज्य टी व्हीच्या माध्यमातून हे मांडू इच्छितो की जसे आमचे आमदार आहेत देवरावदा भोंगळे यांनी आमदारकीची शपथ घेऊन नुकताच 1 वर्ष झालेलं आहे. या 1 वर्षामध्ये त्यांनी 13.5 कोटी रुपयाचं विकास निधी आमच्या गडचिरोलीसाठी आणलेला आहे. आणि आपण एखाद्या वार्डामध्ये हे जे आता नालीचे काम वगैरे चालू आहे हे त्यांच्या निधीतून झालेले आहे. यापूर्वी मान्य सुभाषभाऊ धोटे आमदार होते, पण त्यांच्यावेळी आमच्या रस्त्याची अवस्था कशी होती. आणि आपण पुढच्या वर्षी याल जेव्हा आमच्या नगरपरिषद आमची सत्ता आल्यानंतर 1 वर्ष होईल, तेव्हा गडचिरोलीचा चेहरा मोहरा नक्कीच चांगला आत्मविश्वास आपल्यामध्ये आहे. नक्कीच सत्ता येईल असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? दुपट्टा आणि टोपी आणि एकदम उमेदवार म्हणून आपण उभे आहात, काय अजेंडा आहे गडचिरोलीसाठी? गडचिरोलीसाठी एजंडा, आता तुम्ही पहिला प्रश्न केला दुपट्टा आणि टोपी. आता विकासाचा वादा देवराव दादा जेवढे दमदार आहे, देवराव दादाच्या पाठीमागं आम्ही उभे राहून आणि आम्हाला असं वाटते की आम्ही जर निवडून आलो तर खरोखर विकास करू आणि मागील सरकारच्या नाकावर लिंबू पिरू असं वाटतं. नक्कीच आम्ही निवडून आलो तर विकास करू.
आणि सत्तेत आलं की इथला विकास नक्की होईल असंच देखील वाटतं. शेवट नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत, त्यांच्या समवेत आहेत. त्यांना असं वाटतं की आमचा जो आमदार आहे विधानसभा क्षेत्रातला देवराव दादा आहे, ते त्यांच्या समवेत आम्ही विकास करू. तुम्ही काय सांगा? विकास करणारा ते बरोबर आहे, पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असल्यामुळे त्यांच्याकडंच ते निधी द्यायचं काम त्यांचंच आहे. निधी त्यांनी दिला म्हणूनच आमदार साहेबांनी कामं केले. नक्कीच आरोप आणि खंडन देखील यामध्ये होत आहे की या महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजितदादा आहेत आणि तिजोरीची चाबी दादांकडे असल्यामुळे पैसा मात्र दादांकडून मागावा लागेल असं देखील त्यांना सांगेल. तुम्हाला नेमकं काय सांगायचं? महाराष्ट्र सरकारमध्ये आमच्या मित्रपक्षाची सत्ता आहे. आमच्याकडे बी 9 मिनिस्टर आहे. सत्ता आता देवरावदादा म्हणत असेल, याही सांगत असेल देवरावदादाला आम्हीच मदत केली विधानसभेत, आम्हीच खांद्याला खांदा लावून फिरलो. पण आम्ही कुठं आरोप असं करत नाही. दादाचं काम विधानसभेचं आहे. दादानं गडचंद्रसाठी मदत केली किंवा मदत करेल किंवा फंड देईल, हे चांगली गोष्ट आहे गडचंद्रवासियासाठी. पण दादाला पूर्ण विधानसभे पाहायची आहे. हां, सगळ्यात पहिलं दादाला प्रश्न आहे किंवा BJPवाला प्रश्न आहे. सगळ्यात पहिलं डस्टमुक्त, वासमुक्त, भयमुक्त हे पहिलं गडचंद्र. नक्कीच मोठा आरोप करतायत. तिजोरीची चाबी आमच्याकडे आहे. दादा आमदार असले तरी विधानसभेचं जो क्षेत्र आहे तिथे दादांनी काम करायला पाहिजे. इथे मात्र स्थानिक म्हणून आम्ही विकासाला सक्षम आहोत, आम्ही विकास करण्यासाठी सक्षम आहोत असा देखील आरोप यांच्याकडनं होता. काय सांगा? एकंदरीत असं आपण पाहतो म्हटलं तर विधानसभेचा जेव्हा रिझल्ट लागला तर दादाला गडचांदूरमधून नाही का एक जास्तीची लीड मिळाली आणि दादाचा विशेष प्रेम गडचांदूर या शहरावर आहे. म्हणून केंद्राचा जो रस्ता आहे, जो गडचांदूर बसस्टॉपवरून जात होता, जो एक पॅक पुलिया होता, दादानी 147 करोड रुपये मिळवून देऊन नितीनजी गडकरीच्या माध्यमातून तो एक खुला पुलिया दादानी केला आहे. आणि आज ते सांगतात की इथे वासमुक्त, भयमुक्त, इथे प्रदूषण आहे. या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? हे जे मानेगड सिमेंटची दुर्गंधी येते, मी आपल्याला व्हिडिओ दाखवू इच्छितो. सर्वात पहिले आंदोलन भारतीय जनता पक्षानेच केलेलं आहे, पण हे मुजोर कंपनी एक छोट्या मोठ्या नेत्याला मानत नाही, हे आपल्याला पण माहिती आहे. तर आमच्या या आंदोलनामुळेच आज वास कमी येतो आणि त्यांनी स्प्रे मारत आहे. याचं आंदोलनाचा फलित म्हणजे आमच्या आंदोलनाचा फलित आहे. आणि आता मी आपल्याला दाखवू इच्छितो की आम्ही यांना कितीतरी निवेदन दिलेले आहे. आमच्या कलेक्टरसोबत बैठकसुद्धा झालेली आहे आणि यांचे पण लोक होते. आमच्या या मागणीमुळेच आता हे स्प्रे मारून दुर्गंधी कुठेतरी बंद आहे. नाही, आता विजन काय आहे? आपले भारतीय पक्षाचे देखील मित्रपक्ष महाराष्ट्रामध्ये आपण असलात तरी आता इथे नगराध्यक्षपदाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. आपलं नेमकं विजन काय आहे? कुठल्या मुद्द्यावर ही लढाई सुरू आहे? विकासाचा मुद्दा. नेमकं आम्हाला गडचांदूर शहराचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. आणि आपण एक बघा, एकंदरीत सर्वेमध्ये भारतीय जनता पक्ष अग्रक्रमावर आहे आणि आमची फाईट काँग्रेससोबत आहे. आम्ही कमीत कमी 16 ते 17 जागा जिंकत आहोत. नक्कीच ताई हे सांगतात की आमची लढाई काँग्रेसची आहे. आपण नक्कीच सांगतात की आमची लढाई काँग्रेसची आहे. खरी लढत काय वाटतं? विधानसभेच्या वेळी चटप साहेबाची हवा होती, तर लोकसभे काँग्रेसची हवा होती. पण कोण आले? दादा आले ना. तसेच हे BJP आणि राष्ट्रीय पक्ष काँग्रेस हे हवेत आहे. पण बाजी शरद भाऊच मारणार कारण का पाठीशी गडचांदूरची जनता डोर टू डोर अर्ध समजा प्रभाग आहे, वार्ड आहे, तर दादा भाऊला कोणी आहे, दोन्ही भाऊला त्याला ओळखत आहे. पण शरद भाऊ आहे डोर टू डोर. लहान मुलगा असेल, भाऊ असेल, बुजुर्ग असेल, पण डोर टू डोर शरद म्हणून आवाज देणार. बाकीच्याला साहेब म्हणून बोलायला लागेल ना. तर जनतेला आपला नगराध्यक्ष कोणाचा पाहिजे? आम्हाला आमदार, विधानसभा, लोकसभेचा खासदार नाही पाहिजे, आम्हाला नगराध्यक्ष पाहिजे. शरद म्हणून आवाज देणारा नगराध्यक्ष पाहिजे, साहेब म्हणून नगराध्यक्ष नाही पाहिजे. नक्कीच आपण काही जनतेकडे देखील जाणार आहोत. आपल्याकडे दादा युवक आहेत, हे सगळे नेते आपल्या पुढे आहेत. काय सांगाल एकंदरीत आपली सगळी बाजू मांडत असताना जनसामान्यांचे काय प्रश्न आहेत जे आपल्या माध्यमातून त्यांच्याकडनं आपण उत्तर जाणून घेऊ? आता आपले जे शरद भाऊ जोगी आहेत त्यांना म्हणजे जवळपास चांगला अनुभव आहे. ते नगराध्यक्ष स्वतः राहिलेले आहे आणि त्यांना अनुभव असल्या कारणाने ते सगळे जनतेचे प्रश्न सोडतील. नक्कीच आपल्यासोबत दादा देखील आहे. हे सगळे नेते आपल्या पुढे उभे आहेत, सगळे दावा करतायत. काय वाटतं तुमचा अनुभव? कोण सर? एकावर डाग नाही त्याच्यावर. चांगले माणसं आहे. अरे कोण निवडून येईल? काय म्हणले? कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? अरे वो कैसा है, दिन में कभी उल्लू को दिखता नहीं, उसमें सूरज का क्या कसूर है, वैसी बात है. बिलकुल. इथल्या समस्या काय आहेत? एखादी समस्या जे आपल्या चॅनलच्या मानेगडची वास बंद केलं ते नगराध्यक्ष चांगला. नाव संडाची वास पूर्णच पक्षवाल्याला येत आहे.
आता कोणी येऊ निवडून त्याबद्दल नक्की काका देखील अनुभवी आहेत. तुम्हाला काय वाटतं काका, अनुभवी आहात आपण? मेन सर हाँ हाथ दूर सर, क्या लगता है आपको? आप युवा, अरे आप सगळ्यात पहिले सगळ्यात प्रथम गावाची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. तुम्ही पाहता पोल्युशन किती प्रमाणात आहे, झाडं कोणीच नाही लावत आहे. झाडाकडे कोणाचंच लक्ष नाही. मी म्हणतो 1 करोड झाडं लावले, 10 करोड झाडं लावले, पण झाडं कोणी लावले हा प्रश्न आहे. सगळ्यात पहिले झाडाकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण नक्कीच तुम्ही विकत नाही. नक्कीच नक्कीच आपल्यासोबत दादा आहेत. दादा, काय समस्या इथल्या आहे? इथल्या कुठल्या समस्या आहेत? इच्छा अडचणी भरपूर आहे, अडचणी भरपूर आहे. पण एकमेव माणूस मी असा बघितला की गोरगरिबांसाठी झटणारा एकमेव माणूस, लग्न असो काही असो स्वतःचे पैसे लावून त्याच्या कार्यक्रमात स्वतः हजर होते, असा मी माणूस पाहिला नाही. गडचांदूरचा हा खास माणूस, एकमेव माणूस म्हणून मी शरद जोगीला लाईक करतो. त्याला मतदान करायची मी इच्छा गडचांदूरवासियांना मांग करतो. नक्कीच आपल्यासोबत काका देखील आहेत. नमस्कार काका. लोक सांगतात की वासमुक्त, दुर्गंधी खूप आहे, इथली समस्या खूप आहे. कुठला उमेदवार निवडून आल्यानंतर हे सॉल्व्ह होईल असं वाटतं तुम्हाला? बघा, इथं संपूर्ण प्रतिस्पर्धक एकमेकाचे आहे. काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी दोन्ही गट, शरद पवार गट आणि अजितदादा पवार गट, शिंदे आणि उद्धव सेना गट, या पद्धतीचं इलेक्शन चालू आहे. आणि आज गडचांदूर शहरामध्ये अपक्षसुद्धा कॅन्डिडेट आहे आणि तो भाजपातून तुटलेला एक कॅन्डिडेट आहे आणि तो सुद्धा प्रतिस्पर्धक म्हणून उपस्थित झालेला आहे. राहिला मानेगड निलेशजी ताजने, हे सुद्धा स्पर्धेमध्ये आहे आजच्या पाहणीनुसार. परंतु मला सांगायचं आहे, जो दुर्गंधी वास आहे तो मानेगड फॅक्टरीचा आहे. केवळ मानेगडचा दुर्गंधी वास हाच केवळ मर्यादित नाही आहे, इथं बेरोजगार आहे. आम्ही आमच्या वडीलधाऱ्यांनी, आमच्या शेतकरी बांधवांनी जो निधी म्हणजे जी शेती दिली आहे मानेगड सिमेंट फॅक्टरीला, आज 40-45 वर्ष होत आहे, ती अत्यल्प निधी आम्हाला प्राप्त झाली शेतकऱ्यांना. परंतु शेतकऱ्यांची जागा भुर्जित केल्यानंतर त्यांना जे वारसांना हक्काने नोकरी द्यायला पाहिजे तो वाटाच मिळाला नाही गडचांदूरवासियांना. मी नक्की तुमच्याकडे परत येतोय. शरद भाऊ, इथं आम जनता, इथले नागरिक म्हणताय की इथे वासीचा खूप दुर्गंधीचा प्रॉब्लेम आहे आणि इथली जी सत्ताधारी आहेत ते कुठे मॅनेज झाली काय, असा आमचा खडा सवाल आहे. काय सांगाल? हे कंपनीमध्ये वास येतात, ते वास आणि ते बाहेरून कचरा आणतात आणि इथं त्याचं काहीतरी केमिकल तयार करतो, त्याच्यामुळे गडचांदूरवाल्यांना खूप त्रास आहे त्या वासाचा. पण आता आपण बघतो या खासदार आमदार साहेब आहे, हे मोठ्या लेवलची गोष्ट आहे. पण आम्ही गावकऱ्यांनी प्रयत्न भरपूरदा केला आहे. तिथं आम्ही एक दिवस शिवसाहेबांनी कंपनी बंद केली, आम्ही याच्यात असताना आम्ही स्वतः जाऊन कंपनीला एक दिवस बंद केले होते. पण काही कारणामुळे शिवसाहेबाची बदलीसुद्धा झाली होती आणि ते वासाचा खूप त्रास आहे. याचा आम्ही आता गडचांदूरवासियांनी मला आशीर्वाद दिला तर मी या वासाचा बी नालियाट करण्याची ताकद ठेवतो आहोत. शरद जोगी म्हणतायत की आम्ही निवडून आलो तर नक्की हे दुर्गंधीचा जो विषय आहे तो आम्ही पूर्ण करू. मात्र हा प्रश्न आमदारांचा आहे, म्हणजे वरिष्ठांचा आहे. काय सांगाल? आपण मागील काही LNTचा प्रश्न घ्या, आपण अल्ट्राटेक सिमेंटचा, जे कंपनी 1980मध्ये सुरू झाली होती, तर आज 45 वर्ष झाले. तिथे पालगाव जायला रस्ता नव्हता. आजपर्यंत इतिहासामध्ये एकही आमदार 3 दिवस कंपनीच्या गेटसमोर आंदोलनाला बसले नाही. ते बसले देवरावदादा भोंगळे आणि ते आज काम पूर्णत्वास आलेलं आहे. पालगाव गाव, नागपूरहून बस यायची पालगावला, पण पालगावला बस जात नव्हती. आता देवरावदादा यांच्या कृपेने पालगाव या गावाला बस जाईल, कारण देवरावदादांनी 45 वर्षात जे काम झालेलं नाही ते केलं आहे. तर हे देवरावदासाठी खूप मोठा विषय नाही आहे. जशी आमची सत्ता आली, भारतीय जनता पक्षाची सत्ताच येणार आहे आणि आमची सत्ता नक्कीच येणार आहे, तेव्हा आम्ही नक्कीच यासाठी आमचे इथले आमदार भरपूर कामं करतात असं देखील आहे. इथे एक यांच्या खिशाला जे चिन्ह दिसतंय, बोध चिन्ह बस, इथे सगळे राष्ट्रवादी आहे, BJP किंवा अपक्ष गटाचे अनेक आहेत. आपला काय नवीन मुद्दा आहे? इथले अनेक लोक म्हणतात की दुर्गंधीचा प्रश्न आहे, रोजगारांचा प्रश्न आहे. काय सांगा? प्रश्न दुर्गंधीचा आहे. आता याच्या पहिले काँग्रेसचा आमदार होता, आता आपला आमदार आहे, अजून तो प्रश्न मिटलेला नाही. आम्ही शक्यतो अपक्ष राहून गडचांदूर विकास आघाडीतर्फे हा प्रश्न मिटवायचे 100% प्रयत्न करू. नक्कीच आपल्यासोबत युवक देखील आहेत. दादा, युवक भरकटलेले आहेत, सोशल मीडिया जे आहे त्यात गुरफटलेले दिसत आहेत, राजकारणामध्ये सहभाग नाही. मात्र इथे देखील युवक नगराध्यक्षपदासाठी शरद जोगी आहेत. ते सांगतात की आम्ही निवडून आलो तर नक्कीच इथला विकास करू.
तुम्ही काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं की आता युवक राजकारणात वळले पाहिजे किंवा मूळची इथली समस्या काय ती कशी सुटणार आहे? मूळची समस्या या आपल्या गडचांदूरमध्ये आता जे युवा नेता म्हणजे उभे आहेत आपले निलेश भाऊ ताजने, तर यांनी सक्षम नेता आहेत. तर यांनी गडचांदूरचे विकास बी करू शकते. जे गडचांदूरचे रस्तेचा प्रश्न आहे ते त्यांनी सॉल्व करू शकतात. त्यानंतर आपल्या मानेगडचा जो सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे डस्ट, त्यानंतर आपलं दुर्गंधीचा प्रश्न, तर त्यांनी तेवढे सक्षम आहेत, त्यांनी सॉल्व करू शकतात त्यांनी. त्यानंतर त्यांनी युवा उद्योजक बी आहे, तर इथले जे युवा मुलं आहेत त्यांना त्यांनी रोजगार देऊ शकतात, महिला सशक्तीकरण करू शकतात त्यांनी. तर अशा पुष्कळ सारे प्रश्न त्यांनी सॉल्व करू शकतात. नक्कीच ते उद्योजक आहेत ते म्हणतात, तुम्ही अनुभवी आहात. खरं तर अनेकांच्या तोंडनं इथले समस्या आम्ही जाणून घेतोय. पण आता इथल्या महिलांसाठी रोजगार असेल किंवा मुख्य रस्त्याची कामं असेल, इथे आम्ही यापूर्वी बसस्थानक नाही असं देखील ऐकलं आहे. मग आता इथल्या जनसामान्यांचे प्रश्न आहेत की इथले राजकारणी मॅनेज होतात आणि त्यांच्या तळाशी राहून काम करत नाही. आता खरा उमेदवार, ताकदवर उमेदवार आणि लढाई कोणाची असणार आहे? कारण राष्ट्रीय काँग्रेस पार्टी असेल, भाजपा असेल, अपक्ष असेल, शेतकरी संघटना देखील मैदानामध्ये आहे, गोंडवाना गणतंत्र पार्टी आहे, वंचित बहुजन आघाडी असेल, एमआयएम असेल, असे विविध अजित गट जे राष्ट्रवादी काँग्रेस आहे किंवा शरद पवार गट आहे, अशा अनेक विविध पक्षाची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. आपला अनुभव काय सांगताय, कशी परिस्थिती आहे? गडचांदूर शहरामध्ये विकासाच्या दृष्टीने बघतो म्हणाला तर आमचे नवनिर्वाचित आमदार 1 वर्ष झालं जवळपास, त्या कालावधीमध्ये त्यांनी जे काही योजना आणल्या आहे त्या योजना ठीक आहे, परंतु गडचांदूरचा विकास भकासच झालेला आहे. गडचांदूरच्या विकासाकडे दुर्लक्षच होत आहे लोकप्रतिनिधीचं. आजपर्यंत ग्रामपंचायत होती, आता या 2 टर्ममध्ये नगर परिषद आली. नगर परिषद आता कोण विकास करू शकेल असं तुम्हाला वाटतंय? मला तर वाटते जे आज BJP, शिवसेना आणि तमाम जे प्रतिस्पर्धक आहे, माझ्या उद्देशाने जो विकास आणि विकासाच्या दृष्टीने आणि जनतेच्या हिताहवा गोष्टी करणाऱ्या पैकी एक शरद जोगी हा एक सक्षम उमेदवार आहे असं मला जाणून वाटते. नक्कीच. तुम्हाला काय वाटतं दादा, काय सांगाल? सर्वप्रथम मी जे हितेश भाऊनी सांगितले त्या प्रश्नावर टीका करत नाही, तर त्याचं प्रत्युत्तर देऊ शकतो की त्यांनी म्हणत आहे की आमदार गेल्या 1 वर्षापासून या ठिकाणी सत्तेवर आहे. तर आज जे वार्ड नंबर 1मध्ये जे काम होत आहे ते दलित वस्ती निधी अंतर्गत होत आहे की आमदारच्या याच्याने. त्यानंतर आमदार जे आज स्वतः प्रचार करून राहिले की आमची सत्ता, आम्ही आमदार आहोत, पालकमंत्री आमचा आहे, राज्यामध्ये आमची सत्ता आहे, केंद्रामध्ये आमची सत्ता आहे, हे सर्व सांगत आहे, पण त्यांचा एकही उमेदवार यासाठी सक्षम नाही. नक्कीच. आपल्यासोबत आता निलेश ताजने देखील आहेत. आपल्यासमोर भारतीय जनता पक्ष असेल, आपल्या पुढे राष्ट्रवादी काँग्रेस आहे, अनेक गटाचे आहेत. आपण काय सांगाल, काय महत्त्वाचा मुद्दा आहे? कारण सामान्य जनता म्हणताय की इथले सगळे राजकारणी मॅनेज होतात, दुर्गंधी आहे, वास आहे, इथे रस्ता नाही. शरद जोगी म्हणतात की आम्ही पिण्याच्या पाण्याची देखील आम्ही व्यवस्था केलेली आहे. नेमका मुळात प्रश्न काय आहे, काय सोडवणार आता? व्यवस्था केली आहे म्हणजे काय? 5 रुपयामध्ये पाणी मिळते, कारण गेल्या 5 वर्षापासून ते इथे उपनगराध्यक्ष राहिलेले आहेत आणि आता गडचांदूर वासियांना 5 रुपयामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी मिळते. मला एक विचारायचं आहे की 5 रुपयामध्ये जे पाणी मिळत आहे अशा किती मशीन्स चालू आहे, त्यांना विचारा की गडचांदूरची लोकसंख्या काय आहे आणि पर पर्सन त्याचं युटिलायझेशन किती आहे आणि आम्ही किती वेंडर्स मशीन गडचांदूरमध्ये उपलब्ध केलेले आहे आणि किती मशीन सुरू आहे. कसं आहे, एखादी मशीन उपलब्ध करणे आणि त्याचा ॲक्च्युअल लोकांकरता, जनतेकरिता युटिलायझेशन होऊन त्यामध्ये फरक आहे. मला वाटतं केवळ 2 किंवा 4 फक्त वेंडर्स मशीन्स आहे. किती लिटर पाण्याचं कन्झम्पशन रोजचं होते आणि किती लिटर पाणी फिल्टरमध्ये 5 रुपयात वाटलं जाते, हा प्रश्न आहे. नाही, मुळात आता आपण काय गडचांदूर शहरासाठी करणार आहात? कारण मी परत त्यांच्याकडे जाणार आहे. कुठल्या महत्त्वाची मुद्दा एखादी तुम्ही सांगाल जो शहराच्या कामासाठी असेल? हे बघा, आजही गडचांदूर शहरामध्ये 25 ते 30% पायाभूत सुविधा ज्याला म्हणतो आपण, रस्ता, नाली, इलेक्ट्रिक पोल, आजही हे ज्या गोष्टी आहेत त्या बाकी आहे. आणि जी अनधिकृत गुंठेवारी प्लॉट्स, या अनप्लॅन्ड गोष्टीमुळे
आज जो गडचांदूर शहर असताना सुद्धा त्याला शहर म्हणता येत नाही, कारण की कृषक जमिनीवर अनधिकृत गुंठेवारी प्लॉट्स पाडल्यामुळे, मला काही कोणाला बोलायचं नाही, अनधिकृत केल्यामुळे काय असतो की एखादा कुठलाही शहर त्याला शहर म्हणत असताना त्याचं प्रॉपर प्लॅन असायला पाहिजे, त्याचे किती मीटरचे रोड असायला पाहिजे, त्या लेआउटमध्ये किंवा जिथे तुम्ही प्लॉट पडलाय तिथे ओपन स्पेस आहे का, तिथे ॲम्युनिटी स्पेस आहे का. ॲम्युनिटी स्पेस कशासाठी असतो की त्या एरियातील लोकांना राहा करण्यासाठी, ज्याला पब्लिक युटिलिटी म्हणतो, म्हणजे तिथल्या लोकांसाठी कल्चरल्स हॉल असो, स्टेडियम्स असो, गार्डन असो, त्या गोष्टीसाठी गेलं. जी अनधिकृत जी गुंठेवारी प्लॉट्स आहे त्यामुळे काय झालं की सगळं नियम अतिशय धाब्यावर बसून अतिशय 4 मीटर 5 मीटरचे रोड आहे. आज टाउन प्लॅनिंग का बरं म्हणताय की किमान 9 मीटरचा रोड असायला पाहिजे. काहीतरी मी तुमच्याकडे येतोय, थेट आरोप आहे की एकही मशीन सुरू नाही, म्हणजे पाण्याची जो विषय आहे तो नक्की मार्गी लागलेला नाही असा त्यांचा आरोप आहे. काय सांगाल? नाही, बंद आहे, त्याच्यामध्ये थोडाफार प्रॉब्लेम आला होता पण तो प्रॉब्लेम सॉल्व केला आहे. आणि आता आमचा कार्यकाळ संपला आहे, पण आम्ही मशीन लावताना गोरगरिबांना 5 रुपयामध्ये पाणी मिळालं पाहिजे शुद्ध, त्याच्यासाठी हे लावलं गेलं आहे. एक मशीन आम्ही नगर परिषदेद्वारे लावली होती आणि 3 मशीन आम्ही, एक प्रोजेक्ट होता हैदराबादचा, त्यांना रिक्वेस्ट करून आपल्या गावामध्ये लावण्यात आला आहे आणि ते पाणी चालू आहे बरोबर. मला एक म्हणायचं आहे, मशीन किती लावल्या, किती दिवस चालल्या, त्याला महत्त्व आहे. केवळ मशीन लावायची. गडचांदूरमध्ये लोकसंख्या किती आहे, गडचांदूरमध्ये लोकसंख्या किती आहे आणि आपण किती मशीन्स लावल्या, पर कॅपिटा इन्कम ड्रिंकिंग ऑफ वॉटर किती आहे आणि आम्ही किती शुद्ध वॉटर लोकांना देतो आहे, हा सुद्धा प्रश्न आहे. नक्कीच आपल्यासोबत मी दादा येतोय, आपल्याकडे पण येतोय. आपण भारतीय जनता पक्षाचे आपल्याकडे उमेदवार आहेत. काय सांगाल? दादा म्हणते पाण्याचा प्रश्न आहे, जोगी साहेबांनी पाणी इथे दिलं असं देखील सांगतायत. अनेक गुंठेवारीचा विषय आहे, प्लॉटचा विषय आहे, तो देखील त्यांनी इथे उभा केलेला आहे. इथले स्थानिक आमदार आहेत, रोडची समस्या देखील आहे. आता तुम्ही कुठला विकासाचा मुद्दा घेऊन निवडणुकीमध्ये आहात? दादा नक्कीच गडचांदूर शहरामध्ये पाण्याचा मुद्दा नक्कीच आहे. त्याच मुद्द्याला लक्षात घेऊन आमचे आदरणीय विकासपुरुष नेते आदरणीय आमदार देवरावदादा भोंगडे यांनी गडचांदूरकरता नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यासाठी एक विकासात्मक आराखडा तयार केलेला आहे. तसेच आमच्या राज्याचे आदरणीय महसूल मंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे. स्थानिक मुद्दा आहे इथे. एकंदरीत गडचांदूरचा दुर्गंधीचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे. इथे यासाठी आपण काय करणार? रस्त्याचा प्रश्न तर 100% सोडवूच. नुकतेच तुम्हाला माहिती असेल, आदरणीय दादांनी अचानक चौक ते शेडमाके चौक 3 कोटीचा रस्ता नालीसह आणि पेवर्स ब्लॉकसह मंजूर केलेला आहे. आता आपल्यासोबत भारतीय जनता पक्षामध्येच काम करणारे निलेश ताजने होते. आता त्यांनी बंडखोरी केलेली आहे. ते अपक्ष, त्यांच्यासोबत शेतकरी संघटना आणि गोंडवाना गणतंत्र आहे. याच्यामुळे काय भाजपाला फरक पडणार आहे? आता फरक पडेल किंवा नाही हे मी सांगू शकत नाही, लहान तोंडी मोठा घास होईल. परंतु दादाचं गावाचा विकास करणं ही साधी गोष्ट नाही, त्यासाठी निधी लागतो. दादा, गावाचा विकास करणं साधी गोष्ट नाही, त्यासाठी निधी लागतो आणि तो निधी नाही. शरद जोगी म्हणतात की महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा आहेत आणि तिजोरीची चाबी आमच्याकडे. आतापर्यंत किती निधी आणला आहे शरदरावांनी सांगून द्यावं ना. त्यांनी स्वतः किती विकासात्मक कामे केली. ते सन्माननीय सदस्य 10 वर्षापासून सन्माननीय सदस्य आहे, सन्माननीय उपाध्यक्ष आहेत. त्यांनी किती विकासात्मक कामे केली आणि त्यांनी दादाकडून किती निधी आणला, एखादं तरी पत्र त्यांनी इथे जर दाखवलं. काय सांगाल? काही असेल तर मी 100% गेल्या मागच्या 10 वर्षाच्या पहिले आम्ही 7 कॅन्डिडेट होतो गडचांदूरमध्ये. आम्ही विरोधामध्ये होतो. त्याच्यानंतर दुसऱ्या 2.5 वर्षांना आम्ही सत्तेमध्ये आलो. तेव्हा आमचे अजितदादा नव्हते, पण आम्ही निधी आणत होतो. आणि आता आम्ही तुमच्याकडे येणार आहोत. शेवट आपण बंडखोरी केलीत आणि प्रचंड आमची संपूर्ण टीम गडचांदूर शहरात फिरत आहेत. टक्करमध्ये देखील आपण असल्याचं जनसामान्याकडून आम्ही ऐकतो आहोत. शरद जोगी नगराध्यक्षपदासाठी आपण स्वतः आहात, इथे आपण उपस्थित आहात. खरी लढाई कोणामध्ये असणार आहे? भाजप आपल्या विरोधकांमध्ये आपण अव्वल क्रमांकावर मानता?
मला असं सांगता येणार नाही की मी आमची विरोधात कोण असणार, पण निश्चित आम्ही निवडून येणार. विरोधक कोण असेल असं सांगता येणार, कारण की काँग्रेसच्या बाबतीत जर बघितलं तर ते कुठंच काही त्यांचं असं काही ॲग्रेसिव्हनेस प्रचारामध्ये हे दिसत नाही. पण निश्चित एक विकासाचा अजेंडा निश्चित एक विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही सामोर जात आहे. कारण गेल्या 1 वर्षामध्ये प्रशासकीय काळामध्ये जी कामामध्ये जे निकृष्ट दर्जाचे काम झाले आणि जे ठेकेदार होते ते सत्ताधारीच ठेकेदार होते आणि जे विरोधामध्ये प्रश्न विचारला जात होते फक्त नावापुरतं विरोधीपणा होतं, पण ते सगळं मॅनेज होणार होतं. हे गडचांदूरच्या सगळ्या शहरातील लोकांनी उघड डोळ्यांनी बघितलेलं आहे की एखादा विषय उचलणे आणि नंतर काही दिवसांनी तो विषय गायब होणे, मग गेला कुठे? त्या विषयाला का बरं तुम्ही शेवटाला नाही नेला, हा गडचांदूरचा प्रश्न आहे. मला कोण विरोधक आहे माहिती नाही, पण मी निलेश ताजने म्हणून आणि आमचे सगळे सहकारी, आमचे रामसेवकजी मोरे गेल्या 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे अतिशय प्रामाणिक काम करणारा नगरसेवक, ज्याच्यावर कुठलेही आरोप नाही असा हा व्यक्ती नगरसेवक आहे. आणि असे आम्ही लोकांना घेऊन सामोर जातो. असे लोकांसाठी सोबत शेतकरी संघटना आहे, गोंडवाना गणतंत्र पार्टी आहे, यांना सामोर घेऊन एक विकासाचं मॉडेल आणि एकाचा विकासाचा व्हिजन घेऊन आम्ही सामोर जातो. काय सांगाल दादा? गडचांदूरच्या सर्वांगी विकासाकरिता माननीय देवराव दादा भोंगळे यांच्या नेतृत्वात गडचांदूर शहर विकासाच्या पायरीवर चढतात. आमदार आपला भारतीय जनता पक्षाचा आहे ना. मला खात्री आहे की गडचांदूर शहरामध्ये 100% भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष निवडून येईल, गावाचा सर्वांगीण विकास होईल. नक्कीच एकंदरीत जनसामान्यांचे अनेक प्रश्न आपण हाती घेतलेले आहेत. इथे आदिवासी बहुल हा खरं तर गडचांदूर शहर देखील आहे. आपल्यासोबत दादा आहेत. अनेक प्रश्न आहेत, मात्र आता मूळची कुठली समस्या आहे? कारण निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झालेत. इथे सगळे उमेदवार आहेत आणि जनसामान्यांचे अनेक प्रश्न आम्ही घेतले आहेत. तुमच्याकडनं काय मतदारांना किंवा इथल्या नागरिकांना आव्हान आहे? आमचं आव्हान एकच आहे की जे राष्ट्रीय पार्ट्या आहेत हे फक्त आपली पोळी भाजण्यासाठी काम करत आहेत, परंतु आमच्या इथे 15 किलोमीटरच्या परिघामध्ये किमान 4 कंपन्या आहेत. आमच्या या ठिकाणच्या गडचांदूरच्या सुशिक्षित बेरोजगारांना किती नोकरी मिळाली याचं कोणीतरी पक्षाने गांभीर्याने घेतलं का? आता कुठला उमेदवार आहे की जो निवडून आल्यानंतर ते पूर्ण? आमचा एकच उमेदवार आहे. निलेश ताजने जर निवडून आले तर आमच्या स्थानिक लोकांना, बेरोजगारांना स्थानिक इथे नोकरी मिळेल. या ठिकाणी जे 15,000 रुपयाची रेती होती, आज 70,000 रुपयाची रेती या ठिकाणी घ्यावं लागत आहे आणि याचा मूळ कारण इथला सत्ताधारी आमदार आहे. नक्कीच आरोप करतायत. दादा तुम्ही काय सांगाल? एकंदरीत तुम्ही काय सांगाल? मी उमेश आंबेकर बोलतो. जेव्हा दादा आमदारसाठी उभे होते तेव्हा माझ्या दुकानामध्ये त्यांनी दाढी केली, कारण मागं त्यांचं ऑफिस आहे BJPचं. तेव्हा मी विश्वासात येऊन दादावर एक एवढा विश्वास ठेवला, तर त्यानंतर मी 3-4 वर्ष माझी पत्नी आहे ना अर्चना आंबेकर, तुम्हाला सांगतो नाव सांगा, अर्चना आंबेकर, त्याच्यामध्ये आम्ही 5 वर्ष काम केलं. त्यानंतर आता नशिबानं आम्हाला कसं आहे एक म्हणजे आरक्षण आलं. आज मी नावी समाजाचा तर इथं मी महिला होती, माझी पत्नी 2 नंबरमध्ये प्रभाग 2 नंबरमध्ये क्लिअर झालं होतं. यांनी काय म्हणते 7 लाख आहे का तुमच्याकडे म्हणते. अरे काय आरोप करतायत इथे आरोप करतायत, काय सांगाल? नाही शेवटी कसं आहे, निवडणूक ही साधी गोष्ट नाही. कुठल्याही निवडणुकीला सामोरं जाताना सर्व असं काय वाटतं निवडणूक साधी नाही? जनसामान्यांची निवडणूक नाही, जनसामान्यांची निवडणूक आहे. मी कुठं तुमचं काय सुटलं होतं? परत एक मिनिट. काय नाही, पूर्ण फॉर्मॅलिटी झाली. फक्त आम्हाला राजकारण नाही समजत. मग वेळेवर 3 नंबरची बाई 2 नंबरमध्ये कशाला आणायला पाहिजे? तिथलेच द्यायचं ना, विश्वासाने द्यायला पाहिजे होती ना. त्यांचा थेट आरोप आहे. तर तिकीट मिळालं नाही म्हणून आमदारावर आरोप करण्यात काही तथ्य नाही. थेट आमदारांनी देखील यांना प्रश्न केला होता. आमदारांनी 1 मिनिट येतोय तुमच्याकडे, तिकीट मिळालं नाही म्हणून नाराज होऊ नये असं त्यांचा आरोप होता आमदारांचा. काय सांगा? आता बघा, तिकीट मिळालं नाही आणि याच्याशी काय संबंध येतो? आता मला सांगा, त्यांनी मला सांगितलं आहे की मेरिटस बेसवर त्यांनी तिकीट्स दिल्या, मग त्यांना जाहीर सभेत असं बोलावं लागते की मी नगराध्यक्ष समजून मला पाहून मतदान द्या.
म्हणजे मग कुठे गेला तुमचा सर्वे? कुठे गेला तुमचा सर्वे? त्यावेळी कुठे गेला सर्वे भाजपचा? काय सांगाल दादा? कारण अत्यंत पोटतिडकीने हे देखील सांगतायत. मी यांच्याबद्दल बोललो, मी दादाबद्दल. हे मेरिटमध्ये फर्स्ट होते का? हे मेरिटमध्ये फर्स्ट होते का? मी सर्वे मी केला नाही किंवा मी सर्वे पाहिला पण नाही. आता शेवट तुम्ही शरद दादा, आपण देखील नगराध्यक्ष पदासाठी आहात आणि गेले अनेक वर्ष आपण राजकारणामध्ये सक्रिय उपनगराध्यक्ष पदाची धुरा आपण सांभाळलेली आहे. इथले प्रश्न, अनेक आरोप देखील झाले. शेवट काय आपला मुद्दा असेल? माझा मुद्दा हा आहे की लोकांनी असा उमेदवार निवडा की लोकांच्या मदतीसाठी कधीही धावून येणारा आणि तो कधीही म्हणजे आपल्या गावाविषयी त्याला अभिमान असावा आणि तो सर्वांना घेऊन, म्हणजे विरोधक असो का कुणी असो, त्यांची म्हणजे आता आपल्यासोबत फिरताय म्हणून त्याचाच आपण काम करायचं असं नाही ठेवलं पाहिजे. भेदभाव केला नाही पाहिजे त्यांनी. अशा नेत्याला तुम्ही आशीर्वाद द्या, एवढं बोलतो. आणि पहिले सतीश भाऊनी म्हणलं होतं की गेल्या 10 वर्षामध्ये शरदराव तुम्ही कोणता विकास केला? विकास केला आहे आम्ही, भरपूर केला. आणि विकास करत असताना दलित वस्तीचा निधीमध्ये आज जे पाईपलाईन झाली आहे, सतीश भाऊ म्हणते की आम्ही त्याने आणली ना. दलित वस्तीच्या निधीमधून हे पाईपलाईनचे कामं झाले आहेत. हे माझ्या कार्यकाळमध्ये झालेले आहे. 1.5 करोडचे कामं पाईपलाईनचे माझ्या कार्यकाळामध्ये झाले आहे आणि मी पाणी पुरवठा सभापती होतो तेव्हाच झाले आहे. माझा आक्षेप आहे, मी शरदरावांना एवढं विचारलं होतं की तुम्ही स्वतः तुमच्या अर्थमंत्र्याकडून किती निधी आणला? जो निधी आला सांगितलं त्यावेळेस ते अर्थमंत्री मग काही विषय नाही. विकासात्मक तर आम्ही केलं ना.